आता या क्षणाची एक मोठी बातमी पाहूयात। पश्चिम रेल्वेची वाहतुकी सध्या विस्कळीत झाल्याची माहिती मिळते। दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवरती झाड पडल्यामुळे सर्व लोकल थांबलेले आहेत। विरारकडे जाणारा स्लो लोकल थांबलेले आहेत। विरारकडे जाणारी फास्ट लोकल मात्र सुरळीत असल्याची माहिती मिळते। एक मोठी बातमी आपण पाहतोय सध्या मुंबईकरांसाठी। पश्चिम रेल्वेने आपण जर प्रवास करत असाल तर आपल्यासाठी ही मोठी बातमी आहे, कारण पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दादर आणि प्रभादेवी या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवरच आता झाड पडल्यामुळे लोकल थांबलेले आहेत। यामध्ये विरारकडे जाणारा स्लो लोकल थांबल्याची माहिती मिळते, तर विरारकडे जाणारी फास्ट लोकल मात्र सध्या सुरळीत चालू आहे। एकीकडे मुंबईमध्ये आपण पाहतोय मुसळधार पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे आता पश्चिम रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे। विरारकडे जाणारी स्लो लोकल जर आपण पकडत असाल तर मात्र नक्कीच आपण अडकू शकता। मात्र विरारकडे जाणारी फास्ट लोकल सध्या सुरू आहे। आपण सध्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा पद्धतीने दादर आणि प्रभादेवी या स्थानकादरम्यान आता रेल्वे ट्रॅकवरच झाड पडलेलं आहे। आणि साम टीव्हीवर याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण पाहतोय। रविवारचा दिवस आहे, खरं अनेक चाकरमानी आपल्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे घरीच आहेत आणि त्यामुळे खरं अनेकांची अडचण आज खरं होणार नाही। मात्र रविवारचा दिवस जरी असला तरी मुंबईत अनेक ठिकाणी कार्यालय ही सुरू असतात, त्यामुळे जर आपण स्लो लोकलने प्रवास करत असाल तर नक्कीच अडकू शकता। कारण आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दादर आणि प्रभादेवी या स्थानकादरम्यान ट्रॅकवर आता झाड पडल्यामुळे लोकल थांबलेली आहे। फास्ट लोकल मात्र विरारकडे जाणारी जी आहे ती मात्र सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, आता पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, झाड कोसळले ट्रॅकवर अशी माहिती मिळते। कशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत? नक्कीच डाऊन स्लो मार्गावरती पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी ते दादर दरम्यान अचानक झाड कोसळल्याची घटना घडली। हा झाड कोसळल्याची माहिती मिळताच तात्काळ रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तिकडे दाखल झाले। मात्र जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यामुळे रेल्वे सेवा जी होती ती विस्कळीत झाली होती। गाड्या जागच्या जागी उभ्या होत्या। मात्र तात्काळ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीच घटनास्थळी पोहोचून तुर्तास का होईना ते झाड बाजूला करण्यात आलेलं आहे आणि ज्या खोळंबलेल्या गाड्या होत्या त्यांना पुन्हा एकदा मार्गस्थ करण्यात आलेला आहे। मात्र झाडाचा कोणता भाग पुन्हा ट्रॅकवर कोसळणार नाही ना याची दक्षता घेतली जाते। आणि आपण बघू शकतो की सध्या रेल्वेचे कर्मचारी हे प्रभादेवी ते दादरच्या डाऊन स्लो मार्गावरती त्यांचं काम सुरू आहे। जे झाड कोसळलेलं आहे त्याला तुर्तास बाजूला करण्यात आलेलं आहे। मात्र पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। रेल्वेचे अधिकारी कर्मचारी हे सध्या दाखल झालेले आहेत आणि तुर्तास का होईना आपण बघतोय की स्लो मार्गावरील डाऊन लोकल या पुन्हा एकदा मार्गस्थ झालेले आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळलं होतं दादर ते प्रभादेवी या स्थानकादरम्यान। सध्या तात्पुरतं तरी रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड बाजूला काढलेलं आहे आणि जी विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वे होती ती हळूहळू आता पूर्वपदावर येत असल्याची माहिती सध्या हाती येते।